मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघात 5 महिन्यात मतदारांची संख्या 8% वाढल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला आहे। महाराष्ट्रात असे 25 विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान 8%पेक्षा जास्त मतदारसंख्या वाढली आहे। यात अनेक ठिकाणी विधानसभेत काँग्रेस किंवा मविआचे उमेदवार विजयी झाले असं फडणवीस यांनी सांगितलं आहे। याचं उदाहरण म्हणून उत्तर नागपुरात नितीन राऊत, वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे, मालाड पश्चिममधून असलम शेख, मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड अशा आमदारांची उदाहरणं मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत। राहुल गांधी यांनी वारंवार हा खोटेपणा करण्यापेक्षा किमान आपल्या पक्षाच्या आमदारांकडून माहिती घ्यायला हवी होती, ती घेतली असती तर अशी अवस्था झाली नसती असा टोला फडणवीसांनी मारला आहे। राज्य निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांच्या दाव्याचं पुन्हा एकदा खंडन केलं आहे। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी होते आणि नियमानुसारच महाराष्ट्रातील निवडणूक पार पडल्याचं आयोगानं म्हटलं आहे।